नमस्कार. मुक्काम पोस्ट सातारा या सत्रातला हा उत्तरार्धाचा भाग. मगाशी आपण किरण माने आणि संतोष पाटील या आजच्या काळातल्या दोन अभिनेत्यांशी संवाद साधला. खूप महत्त्वाचं बोलले दोघंही आपल्याशी. म्हणजे आपल्या गावात राहून कसा उत्तम रीतीनं प्रवास आपला करा येतो, कला प्रवास घडवता येतो, हे दोघांच्याही बोलण्यातनं आलं. सयाजी शिंदे हे या दोघांच्याही थोडे आधीच्या पिढीतले, म्हणजे 4 दशकांचा 40 वर्षांचा कला प्रवास आहे. एकांकिका, पथनाट्य असा साताऱ्यातनं सुरू केलेला प्रवास थेट मराठी चित्रपटसृष्टी नाही, हिंदी चित्रपटसृष्टी, तमिळ, तेलुगू, कन्नड चित्रपटसृष्टी, म्हणजे आज सयाजी शिंदे हे नाव अखिल भारतात, संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणून घेतलं जातं. पुन्हा मगाशी म्हटलं तसं सयाजी शिंदे यांच्याबद्दल सातारकरांना फार वेगळं सांगायला नको. खरं तर सयाजी शिंदे यांची इच्छा आहे की आपण त्यांच्या चित्रपटाच्या व्यतिरिक्त अन्य गोष्टींच्याबद्दल बोलावं, पण तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांची इच्छा जास्त महत्त्वाची मला वाटते की त्यांनी त्यांच्या चित्रपटाबद्दलही, त्यांच्या कलाप्रवासाबद्दलही थोडं बोलावं. तर मी पहिला प्रश्न त्यांना असा विचारतो. मगाशी किरण मानेंनी सांगितलं की त्यांच्यातला नट अभिनेता कसा घडत गेला, त्यासाठी काय करायला लागलं. तर लोकांना हे नट घडणं, अभिनेता घडणं या संदर्भात असं वाटतं की कुणी भूमिका मागायला गेला, भूमिका दिली, त्याला पडद्यावर चान्स मिळाला आणि नट झाला. तर एवढं सोपं नसतं हे किरण मानेंनी सांगितलं. पण मला तुमचा अनुभव त्यातला कसा आहे, तुमच्यातला नट कसा घडत गेला. म्हणजे सयाजी शिंदे हे 1978 साली महिना 165 रुपये पगारावर पाटबंधारे खात्यात वॉचमन म्हणून नोकरी करत होते. बघा, साताऱ्याजवळच्या छोट्या गावातला धरणात जमीन गेलेला शेतकऱ्याचा मुलगा आणि सुरुवातीच्या काळात पाटबंधारे खात्यात महिना 165 रुपये पगार, आणि त्यात तिथपासूनचे आजचे सयाजी शिंदे. मगाशी आपण सयाजी बापू त्यांना म्हणतात असं मला मगाशीच कळलं. तर आपण सयाजी बापूंना विचारलं की तुमच्यातला हा नट कसा घडला, त्यासाठी तुम्ही काय केलं, काय करायला लागलं तुम्हाला. नमस्कार. एक वाक्य मला फार आठवतं. लहानपणी शाळेच्या भिंतीवर लिहिलेले असतात ना, देवतारी त्याला कोण मारी, काय दसकी लकडी, काय ते असं ते सुविचार होते. तर मुळात एक वाक्य, नाही निर्मळ मन काय करेल आपण. तर एक वाक्य आहे की जो कोणी स्टार झाला, जो कोणी सक्सेस झाला, त्याची मागची 10 वर्ष तुम्ही बघितली पाहिजे, तेव्हा तुम्हाला कळेल की तो का झाला. तर मी 1978 साली ठरवलं नट व्हायचं, आणि 1986ला मला पहिलं नाटक मिळालं आणि 2000 साली पिक्चर मिळाला. म्हणजे 20 वर्ष मी वाट बघत होतो की कधीतरी तो फ्रायडे येईल आपल्या आयुष्यात आणि त्यांनी सगळं चेंज होतं. पण खरं तर जर्नी हाच सक्सेस आहे. बाकी सक्सेस केला तरी परत जर्नी चालूच असतो, त्यामुळं त्याला काही अंत नसतो. त्यामुळं एवढंच आहे की तुमचे पंख आणि तुमचे आभाळ एवढंच तुमच्याजवळ असतं. कोणी पायघड्या घालवून बसलेलं नसतं. तर तुम्हाला आत वाटावं लागतं की मला हे व्हायचं आहे आणि मला ते करायचं आहे, आणि जे मरेपर्यंत ते करायचंच असतं, आणि तशा दिशेने प्रवास केला. एवढंच. म्हणजे स्वतःलाच घडवतो. गुरु तुमच्यात पहिली, दुसरी, तिसरी, 8वी, 9वी, 10वी गुरु येतच राहतात आणि तो घडत राहतो. नाही, इथं या मुलांना सांगा की तुम्ही सुरुवातीला तुमच्यातला नट घडवण्यासाठी, तुमच्या आवाजाचं काय एक त्याचं बनवण्यासाठी, यासाठी काय काय कष्ट करायला लागले तुम्हाला, ते कळू द्या ना. नाही, सातारला आम्ही एकांकित काम करायला लागलो तेव्हा सुनील कुलकर्णी होते. मग त्यांनी आम्हाला एक्सरसाइज करावं. त्याच वेळेला मला अभिनय साधना नावाचं पुस्तक कॉलेजमध्ये असताना मिळालं. मी मराठी भाषेचा विद्यार्थी होतो, आणि इतर शाहू कला मंदिर होतं. त्यावेळेला शाहू कला मंदिर हे ओपन एअर होतं, फक्त स्टेज होतं. तेव्हा आम्ही तिथं काम करायचो. माईक लावले तर माईकमध्ये वारं आला तर ते वाऱ्याचाच आवाज जास्त यायचा. अशा परिस्थितीत आम्ही तेव्हा काम करायचो. पण त्यावेळेला बाळ कोल्हटकरांचं वाहतो ही दुर्वांची जोडी, प्रभाकर पणशीकरांचं तो मी नव्हेच, काशीनाथ घाणेकरांचं अश्रूंची झाली फुले, गुंतता हृदये, म्हणजे ते. आणि लगेच त्याचं आम्ही जाऊन दुसऱ्या दिवशी लगेच त्याचं पाठांतर करायचं, पुस्तक आणायचं, वाचायचं. म्हणजे बाळ कोल्हटकरांचं वाहतो ही दुर्वांची जोडीमध्ये होतं ना,
काळा कावळा रांजण भरतो खड्या मागुनी पडे खडा पुण्यवान मी कसा राहिलो कसा भरेना अजूनी घडा हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको जगणेच नको या सर्वातून मोक्ष मागतो अष्टांगाची करुण घडी वाहतो ही दुर्वांची जोडी किंवा जिथून टाकली तिथेच पडली आयुष्याची उडी वाहतो ही दुर्वांची जोडी किंवा काशीनाथ घाणेकरांचं गुंतदार हृदयाचा यशो तर ते त्यांचे प्रसंग लगेच जाऊन करायचे आणि एकांग करायच्या अशा त्या अनुभवातनं म्हणजे एक वेड लागणं झपाटणं असतं तेच आपल्याला घडवत जातं. कारकिर्दीतल्या अनेक महत्त्वाच्या भूमिका आहेत पण त्यात सुद्धा तुमची ओळख निर्माण झाली ती झुलवा नाटकामुळं. ते झुलवा नाटक आणि त्यानंतर तशाच पद्धतीची भूमिका तुम्हाला दरमिया नावाच्या एका सिनेमात मिळाली होती. तर ह्या वेगळ्या तृतीयपंथी याच्या आपण आजच्या काळात ट्रान्सजेंडर अशा प्रकारच्या भूमिका करताना त्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं, तुम्ही काय केलं, कसं कष्ट केलं, कसा अभ्यास केला? नाही, मी भरत मुनींचे नाट्यशास्त्र, अभिनय साधना आणि भूमिका शिल्प, ॲक्टर्स प्रिपेअर अँड बिल्डिंगचं कॅरेक्टर ह्या 2 पुस्तकांची पारायण एवढी केली होती की मी 5-5 वेळा नोट्स काढल्या होत्या. एक कॅरेक्टर करायचं म्हणजे काय करायचं असतं हे मला पूर्णपणे कळलं होतं. त्यामुळं समजा हिजड्याची भूमिका आली झुलवामधली, तर झुलवा ह्या शब्दाचा अर्थ काय, इथपासून सुरुवात करून ते देवदासी परंपरा काय, मग देवदासी परंपरा सुरून कुठून झाली, मग आत्ताचे आहे ते हिजडे कसे आहेत, मग त्यांना भेटणं, त्यांना बघणं, त्यांच्या तिकडं जाणं. म्हणजे झुलवाच्या काळात मी त्या कुर्ल्याच्या तिथल्या हिजड्यांना भेटायला गेलो तर त्यांना वाटायचं की मी ह्या पंथात यायला बघतोय. तर मी म्हटलं तसं नाही आहे, मी नाटकासाठी म्हणतो. तर त्यांना खरं वाटायचं नाही. मग भंडारभोग कादंबरी राजन गवसांची वाचली, अजून एक त्यांची कुठली कादंबरी होती, चौंडकं कादंबरी वाचली. त्या चौंडकमधलं होतं ना, माझी माता येले रेणुके माझी ग माता येले ढिंगटंग टकटंग टकटंग टकटंग, ये त्याच्यावरून आम्ही ते केलं होतं ना, वाड्या ग वट्टावले रेणुके वाड्या ग वट्टावले ढिंगटंग टकटंग, ते चौंडकं वाजायचं. तर इतकं बारीक बारीक त्या कुठल्या कादंबरीत कुठे काय भेटतं, त्या प्रकारच्या कादंबऱ्या कुठल्या, त्या प्रकारची माणसं कुठली, असं बघून असं वाटायचं की त्यांना की हा खराच हिजडा आहे. अशा पद्धतीने लोक बघायचे. तर तो एक तेच अभ्यासाचाच भाग आहे. मग दरम्यानमध्ये पण तशीच भूमिका आली तर मग कल्पना लाजमींचा, आणि मग तो मला त्यावेळेला काय तसं, कारण मी नाटकाची तालीम करताना 1 महिना साडी नेसूनच काम केलं होतं. एकदा तर स्टेजवरती साडीचा नेऱ्या अशा निघाल्या होत्या, तर ते डान्स करता करताच मी परत लावून असं वाटलं की काहीच झालं नाही. तर तो इतका प्रॅक्टिसचा आणि हा भाग होता तो. तुम्ही म्हणजे बऱ्याचशा भूमिका तुम्ही खलनायकाच्या केल्या, व्हिलनच्या केल्या. म्हणजे व्हिलनची भूमिका करणाऱ्या निळूभाऊंच्यापासून आधीपासूनच्या अनेक नटांचे अनुभव सार्वजनिक जीवनातले फार वाईट आहे. तुम्हाला बऱ्याचदा लोक तसंच समजतात. तर तुम्हाला असा काय अनुभव आला का, तुम्ही खलनायकाचं काम करता म्हणून? हां, निळूभाऊंना शिव्या द्यायचे. निळूभाऊंनी बऱ्याच वेळा त्यांना सांगितलं की ह्याला घेऊन आलायस मी तू इकडं, ह्यांना कशाला आणलं वगैरे. मला त्या रात्री पाऊस स्वतःचा सिनेमा केला आणि असा अनुभव आहे की त्याच्यावरती बायकांचंच जास्त प्रेम आहे. कारण मी नागपूरला एका ठिकाणी घरी बोलवलं होतं, एका माणसाने मला फार आग्रह करून जेवायला, आणि नंतर कळलं की आतमध्ये त्यांची जी मिसेस आहे त्यांचं एक मंडळ आहे, आणि त्या 20-25 बायका दर शनिवारी एकीच्या घरी हा सिनेमा बघतात. आणि त्या रात्री पाऊस होतामध्ये तर मी एका बाईशी एका पुरुषाने किती विकृत वागावं, त्या विकृतीचं उत्तम उदाहरण म्हणजे तो सिनेमा आहे असं ते. पण असा अनुभव मला उलटा आहे. आता थोडं तुमच्या पर्सनल याच्याकडे येतो याच अनुषंगानं. म्हणजे सिनेमाच्या प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या खलनायक म्हणून तुमच्या भूमिकेच्या संदर्भातली भावना, आणि तुमच्या आईची तुमचं पडद्यावरचं काम पाहिल्यानंतर जी भावना, विशेषतः कुंकू झालं वैरी या सिनेमात तुम्ही एक खलनायकाची भूमिका केली होती, आणि त्यानंतर तो सिनेमा बघितल्यानंतर तुमच्या आईनं तुमच्याशी कशा पद्धतीनं वर्तन केलं होतं? काशीनाथ घाणेकरांचं नाटक गुंतदार हृदय हे नावाचं साताऱ्यात चाललं होतं, आणि त्यांची अशी एंट्री होती. पहिल्यांदा म्हातारे असतात, येशू येशू असं करत येतात, आणि साताऱ्यातले प्रेक्षक गडबड करत होते. त्यांनी सांगितलं पडदा टाका. पडदा टाकला, आत आले, म्हणले तुम्हाला बघायचं नसेल तर नाटक बंद करतो, आम्ही निघून जातो. मग सगळे लोक म्हणले नाही नाही सुरू करा, आणि मग परत त्यांनी ते येशू सुरू केलं होतं. असं मला तो प्रसंग आठवला आता. तर असो, जबरदस्ती नको म्हणून.
तर आईचं मी कुंकू झालं वैरी सिनेमाचा किस्सा, मी एकदा आईला भेटायला सातारला आलो आणि आई बोलता बोलता अचानक मी जसं मला बघितलं तशी एकदम तोंड फिरून बसले आणि बोलायलाच तयार नाही. तर आई काय असे आहे, काही पहिले नेहमी आली की आई बोलते ना, आता काय बोलत नाही. परत वहिनींना विचारलं की आई का बोलत नाही, काय म्हणले आता तर चांगला सिनेमा बघत बसला आहे, तर आता काय झालं आहे त्यांना, बोलायलाच तयार नाही, बोलायलाच तयार नाही. 5-10 मिनटं गेल्यानंतर मी म्हटलं आई काय झालं, तर आई म्हणते काय मिळालंस आयुष्यात. मला कळलं ना की काय झालं, नाही काय मिळवलंच काय आयुष्यात एवढं करून. म्हटलं काय झालं, खाल्लास ना शेवटी बाईच्या हातचा मार. तर म्हटलं अच्छा, तर त्या कुंकू झाली वैरीमध्ये सगळ्या बायका मिळून मला शेवटी जाळतात. तर म्हणले आपलं लग्न झाले, दुसऱ्याच्या बाईच्या पत्राला हात लावायची गरजच काय तुला. तर म्हटलं अगं ते खोटं खोटं असतं. पण म्हटलं काय गरज काय, देवाधर्माचे रोल करता येत नाही, कशाला ह्या बाईच्या मागे लाग, त्या बाईच्या मागे लाग, ह्याला मार त्याला मार. तर असं तो मग कळलं की अच्छा तो सिनेमा बघून तिला ते खरं वाटलं आहे आणि तिला ते आवडलं नाही आणि आपला पोरगा काहीतरी बिघडला आणि हे असले धंदे करायला लागला आहे असं तिला ते वाटलं म्हणून. तो पण तुमच्या आईच्या या संदर्भातल्या बऱ्याच आठवणी आहेत, तुम्ही काही ठिकाणी सांगितल्या आहेत, काही ठिकाणी लिहिलेल्या आहेत. म्हणजे विमानतळावर गेल्यावर काय परिस्थिती झाली, किंवा एका दवाखान्यात डॉक्टरच्या संदर्भात, म्हणजे आईला दवाखान्यात नेल्यानंतर त्या सगळ्या तपासण्या झाल्या आणि म्हणजे काय तो किस्सा सांगा जरा. आईनं एकदा मी मुंबईला नेलं होतं आणि तिला काहीतरी युरिन इन्फेक्शन झालं वगैरे आणि जरासे ताप आला म्हणून मी डॉक्टरांच्याकडे नेलं. डॉक्टरांच्याकडे गेले तर त्यांनी लगेच ICUला ॲडमिट केलं. आई म्हणली एवढं काय झालं नाही, मला काय करता तुम्ही, नाही 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 ICUमध्ये टाकलं, ती थंडी वाजायची आणि आई कशाला ठेवली मला इथं. मग हे सॅम्पल पाठवा, मग लिलावतीला सॅम्पल पाठवलं, मग तिकडून आलं आणि 3 दिवस त्याला ICUतनं ठेवलं आणि मग परत बाहेर काढलं. आणि 4थ्या दिवशी मी गेलो तर डॉक्टर आले, आजी तुम्हाला काहीच झालं नाही, सगळे रिपोर्ट चांगलेच आलेत, काही करायला गरज नाही, आता मी तुम्हाला सोडतोय. तर आई म्हटली माझ्या लेखाकडून एवढं ढबोलं घेतलं असेल ना म्हणून झालं, मी आधीच सांगत होते मला काय झालं नाही, मला काय झालं नाही, तर हे सॅम्पल पाठवा, ते सॅम्पल पाठवा, ह्याची काय गरज होती. तर मी म्हटलं आईचं बघा किती सडेतोड सरळ उत्तर देऊन टाकलं एका शब्दात. किरण मानेंनी उल्लेख केला की तुम्ही खेड्यातले असणं, तुम्हाला आपल्या अवतीभोवतीचा सगळा ग्रामीण परिसर माहिती असणं, तसं तुमच्या बाबतीत आहे, तुम्ही गावात वाढला. तर हे गावातले संस्कार आहेत, भाषेचे संस्कार किंवा आईशी बोलल्यानंतर झालेले भाषेचे संस्कार किंवा म्हणी उखाणे या सगळ्या गोष्टी, यातल्या तुमच्या नटाला कितपत उपयोग झाला. आता किरण मानेंनी जो सांगितला किस्सा, संतोषचा किस्सा आहे की मी गाड्यातनं काय होतं, गावातल्या मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळताना प्रमाण भाषा आणि शहरी भाषेनं वाटोळ केलं घ्या मूळ भाषेचं. म्हणजे त्यांनी गावातनं आलेल्या मुलांचा कधी आदरच केला नाही. नित्रासं म्हणलं, पाणी म्हणलं की काही हो पाणी म्हणतोय, चादर म्हणतोय, चादर दुखतंय कुठं तुमचं, मला नेहमी प्रश्न पडायचा, इथं तुमचं दुखतंय कुठं, काय म्हणतंय हा शब्द वापरला म्हणून. आणि तो स्पोकन ॲक्शन वर्ड्स म्हणजे कुठं हेपलून घ्यायला गेली होतीस, आता हेपलायचा अर्थ सांगा बरं तुम्ही. मग हेपलायच्या शब्दाचा काय दुखतंय तुम्हाला. म्हणजे एवढ्या भाषेत जी ताकद आहे, भाषेचा जो गोडवा आहे, रसरशीतपणा आहे, तो जिवंत मातीतनं आलेला आहे ना. तर आपल्याला नेहमी गावाला शहरानं कमी समजायचं, साताऱ्याला पुण्यानं कमी समजायचं, पुण्यानं मुंबईवाल्यानं मोठं समजायचं, आणि ही सतत अजूनही ती गेलेली नाही आहे. तर मला सतत त्याचं भान होतं. मी तर घाबरत नव्हतो कधी, मी तर म्हटलं दाखवतोच तुम्हाला कसं आहे ते, याच्या आहे काय त्यात काय भ्यायचं काय कारण नाही. मला झुलवा केल्यानंतर विशेष म्हणजे दयापाराने सांगितलं की इतकं कट आले होते, ते म्हटलं अजिबात घाबरू नकोस, कुठं चिन्यात केळे पडायला गेली होतीस वगैरे, ते ठेव म्हणली तसंच्या तसं, काय होत नाही, तू बोल. आणि म्हणले मीच मुख्य आहे त्याचा, काय प्रॉब्लेम झाला तक्रार आल्या तर मी बघेन. त्यामुळे मी बोलायचो. ते म्हणायचं आम्हाला हे शब्द समजत नाही तर बघा. तर काय नेहमी वेळेकामटीला साताऱ्यानं कमी समजायचं, साताऱ्याला पुण्यानं कमी समजायचं, ह्या प्रत्येक राज्यातलं झालं आहे प्रॉब्लेम. तर मला विशेष माझ्या आईच्या भाषेचा जर इतका फायदा झाला असेल, त्याच्यात एक रिदम असायचा. काळी नुसतं लाख 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 करते, पिंढऱ्या नुसत्या चाट 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 करतात, आणि सहजपणानं बोलणं आणि सरळ टोकदारपणे बोलणं. म्हणजे माधुरी पुरंदरेला, राणी मुखर्जीला, सुकन्या कुलकर्णीला जेव्हा पण भेटली ना, तेव्हा आई म्हणायची काय गं उघडी निघली माझ्या बबीसारखी दिसतीस. तर उघडी निघली त्यांना कळायचंच नाही, ती म्हणायची उघडी निघली काय. तर हे किती सौंदर्य चांगले शब्दाचं होतं. तर आपल्याला म्हणजे
आपलं भान असणं की आपल्याला हे खजिना आपल्या घरातच आहे. म्हणजे आई सहज बोलता बोलता म्हणायची, आई बहीण कोणाची आणि चिमणी माझी कोणाची. लग्न झालं की म्हणशील आई बहीण कोणाची आणि चिमणी माझी कोणाची. किंवा कोणाला पण भेटली तर कधी सांगायचे, हंडाभर दागिनं घाली ते मी कवा बवा, हंडाभर दागिनं घाली ते मी कवा बवा, कप्पळीचं कुक्कू नित्रोज दागिना माझा नवा. तर ह्या काय आहे म्हणजे अजून काय असतं त्याच्यापेक्षा मोठं. असं सहज बोलता बोलता हे कुठून शिकले होते, कुठून आले होते, पण इतकं सौंदर्य त्याच्या जगण्यात बोलण्यात. आणि मला असं वाटतं की डिग्र्या घेण्यापेक्षा अक्कल येणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही अक्कल होती त्यांची, त्यामुळं त्या डिग्र्यांनी लय वाट लावली. नेहमी डिग्री असलेला ह्याच्यावर का BA LLB ह्याहून त्या हे बेअक्कल सगळे नाही म्हणजे काय म्हणजे हे जरा जास्त आगाऊपणा होईल. सिनेमा संदर्भातला एक प्रश्न आणखी घेतो फक्त. म्हणजे मराठी माणसांना, मराठी कलावंतांना हिंदीचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. म्हणजे हिंदीत सुद्धा आपले प्रभातपासूनचे सगळे उच्चार बघितले तर ते त्यातलं मराठी पण दिसतं. पण तुम्ही मराठीतनं म्हणजे वेळातनं साताऱ्यातनं मुंबईत मराठी सिनेमा, मराठी सिरियल, मराठी नाटकं, त्यानंतर हिंदी सिनेमा, तमिळ, तेलुगू, कानडी सिनेमा. हे तमिळ, तेलुगू, कानडी भाषेची काय भानगड कशी काय जमली तुम्हाला? नाही, मी जगात सांगतो की जगात सगळ्यात सुंदर भाषा म्हणजे आपली आईची भाषा असते. आणि माझ्या आईची भाषा मराठी आहे म्हणजे जगातली सुंदर भाषा मराठी आहे. आणि बाकी भाषांबद्दल आपण आदर ठेवावाच, आदर ठेवतोच. पण मी तामिळ, तेलुगू, कन्नड बोलतो, सगळं मराठी आपल्या स्टाईलनं बोलतो. आणि काय म्हणतं ना, तुमचा बाज असतो ना, तो तुमच्या जगण्यात असतो, तुमच्या आईबापाकडून आलेला असतो, तुमच्या आजूबाजूच्या समाजातून आलेला असतो. आणि ते 50% घडलेलं असतं, ते तुम्हाला बदलता येत नाही. मी लगेच तामिळ तेलुगूचा बाज शिकायचं गेलो तर मला एक वेगळं आयुष्य घ्यावं लागेल. पण मी तेलुगूत बोलताना येन इपडू ఏం చేస్తున్నావు, अरे तिकडे काय करतोयस तू, येन इपडू ఏం చేస్తున్నావు. म्हणजे आपल्या स्टाईलमध्ये तिकडचं बोललं की त्यांना म्हटलं लयच भारी असं वाटते. आणि तो एक वेगळेपणा आलं. कलावंताचं यशस्वीपण म्हणजे काय तर त्याचा स्वतःचा बाज त्याला समोरच्याला आपला वाटावा, बघावासा वाटावा, हृदयाला जाऊन भिडावा. तो बाज भिडला की तुम्ही सक्सेस झाला असं एक म्हणता येईल. तुम्ही ह्या सगळ्या झाडं लावण्याच्या चळवळीकडे वळलात. म्हणजे सयाजी शिंदे हाच माणूस एक हिरवगार झाड झाला आहे असं वाटावं, अशी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते. म्हणजे एखादा माणसाला म्हणजे आपल्याकडं भूतानं झपाटलेल्या माणसाला म्हणतात झाड, हे झाड आहे तर झाडाला सोड. तसं ह्या माणसाला झाडानं झपाटलं, ह्या माणसाचंच झाड झालं आहे. हिरवगार बुंद्यापासून वाढत जाऊन असं हिरवगार डेरेदार वृक्ष झाला आहे. आणि हा एकटा वृक्ष नाही, या सगळा महाराष्ट्र हिरवं करायची चळवळ या माणसानं हातात घेतल्या. मला वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. पुन्हा या कामाचंही आईशी तुमच्या काहीतरी नातं आहे. ही चळवळ कशी सुरू झाली, काय झाली या संदर्भात जरा सांगा. म्हणजे देशी झाडाचं महत्त्व मला आईच्या सहज बोलण्यातनं कसं आलं, कारण मी जुलवात बोलताना 35 प्रयोगानंतर लक्षात आलं की मी ह्या नाटकामध्ये बाईचं बोलतोय ते माझ्या आईसारखं बोलतोय. आणि आईचा परिणाम आपल्यावर इतका होता. तसं आम्ही मानस रिसॉर्टमध्ये गेलो होतो आणि तिथं सगळी ऑर्नामेंटल झाडं होती. आणि ती बघत म्हणजे ही कसली झाडं आहेत, तर ती काय म्हटलं माहीत नाही, ह्याला म्हटलं ही ऑर्नामेंटल झाडं आहेत, दिसायला चांगली असतात. तर म्हणजे ह्याने काही पोट भरतं वय, ही तर एखादा चिक्कू लावला असता, एखादा सीताफळ लावला असतं, एखादा आंबा लावला असता, पोरं येत आता खाल्ली असती. ठीक आहे. तर मला इतका थोर विचार वाटला तो की किती साधेपणात किती मोठेपणा आहे हा, की बाबा ही देशी झाडं का महत्त्वाची आहेत बाबा. तिथं पडलं होतं. आणि दुसरं झाडाचं खरं काम सुरू केलं ते आम्ही 2-4 मित्र बसलो होतो आणि तो सांगत होता, बरं का ही जागा आहे ना माझीच आहे, 400 कोटीची झाली आता. तर त्याला होती शुगर. म्हटलं जाताना घेऊन जाणार आहेस का वरती 400 कोटी, इथं गावात दुष्काळ पडला आहे, काय चाललं आहे, तुझं काय चाललं आहे, माझे इतके कोटी माझे तितके कोटी. तर म्हटलं त्यापेक्षा एखादं गाव चांगलं बघू आणि त्याच्यात काम करू. आणि मग तसं आम्ही करायचं ठरलं. मग इकडं आलो दिवळीला. आणि तिथं जेव्हा देवराई करायचं ठरलं तर मला सतत वाटायचं की आई 90 वर्षाची होऊन गेली होती आणि माझ्या आयुष्यातनं आई जाणार. तर आयुष्यातनं आई जाण्यानंतर काहीच नाही आपल्या आयुष्यात, बाकी सगळे, पण आई नसल्यानंतर मग बाकी काहीच नाही. मग हिला जिवंत कसं ठेवलं पाहिजे हा विचार मनात आला. आणि मग मी आईला म्हटलं, मला एक आयडिया अशी येते, एका रात्री 2-3 वाजता कधीतरी माझ्या डोक्यात आयडिया आली की आई म्हटलं मी तुझी ना बीज तुला करतो, देशी झाडांच्या बिया एका बाजूला ठेवतो, एका बाजूला तुला ठेवतो आणि
तू नाहीच राहणार, मला माहिती आहे तू 500 वर्ष जगणार नाहीत, तुला काय म्हणजे मी जेव्हापासून सक्सेस होतो आहे पहिल्यांदा मी 20 रुपये द्यायचो आईला, मग 100 रुपये द्यायचो, मग 1 लाख रुपये दिले, मग नंतर म्हणजे काय म्हणेल तसं, म्हणजे नंतर असं ती आता लय वाटू नकोस पैसे, आता नको असं करूस, ठेव, सगळी माणसं चांगली नसतात वगैरे. तर त्यावेळेला बीज तुला केली तेव्हा आईला म्हटलं की तुझ्या वजना एवढ्या बिया महाराष्ट्रात लावतो, मग त्याला फुलं येतील, त्या फुलाच्या सुगंधात तू राहशील, त्याला फळं येतील, त्या फळाच्या रसामध्ये राहशील, त्या झाडावरती पाखरं बसतील, ती पाखरं उडताना बघितली की मला वाटलं आई आहे. मग असं लक्षात आलं की माझी आई आणि धरती आई ह्याच्यापेक्षा जगात काय मोठं नाहीच. त्यामुळं कुठं घाबरायचं कारण नाही, कुठं बोलायचं कारण नाही. आणि मग ह्याच्यासाठी मी काही सामाजिक मोठा कार्यकर्ता करायला निघालो आहे असलं अजिबात नाही. हा आपल्या आनंदाचा भाग आहे. समविचारी लोकांना घ्यायचं, देशी झाडं घ्यायची, मग त्याच्यात गवतं आले, वेली आल्या, झुडपं आले. महाराष्ट्रातले सगळे शास्त्रज्ञ लोक ह्यातलं काम करणारे असे 15-20 शास्त्रज्ञांच्या घरी जाऊन बसून बोलून त्यांचे विचार घेऊन मग मी फक्त दौंडीवाला म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात आता 40 देवराया व्हायला आल्यात आणि आता रयत शिक्षण संस्थेत 5 लाख विद्यार्थ्यांनी 5 लाख बिया दिल्यात, 5 लाख पिशव्या दिल्यात. त्याचा काल क्लिप दाखवली. काल इथं भारतीय विद्यापीठाने घेतली, म्हसवेला घेतली, लातूरला 5 लाख विद्यार्थ्यांना पिशव्या दिल्यात, सांगलीला 5 लाख विद्यार्थी यावर्षी रोपं तयार करत आहेत. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला 15 ते 20 प्रकारच्याच प्रजाती होत्या, तर त्या 100च्या वरती प्रजाती व्हायला पाहिजेत. सातारमध्ये आपण गोळीबार मैदान DMartला देवराई तिथं केली आहे, तिथं आपण 1000 प्रजाती दाखवतो आहे. त्यातल्या 650 प्रजाती आत्ता ऑलरेडी लागलेल्या आहेत. पुढच्या पिढीला काही हे नाही असं म्हणायचं काही कारण नाही, एवढ्यापर्यंत पोहोचलो आहे आपण. किती महाराष्ट्रात किती प्रमाणात किती देवराया झाल्यात, किती झाडं आत्तापर्यंत लावली असतील तुमच्या पुढाकारानं? झाडांचा मला काय परीक्षा द्यायची नाही, म्हणजे त्यामुळं माझं इतके गुण पडलेत, त्यामुळं किती सांगता येत नाही. पण मला माझी मुलाखत बघून समजा सुनंदा जगताप लातूरची एक बाई आहे, ती म्हटली मी तुमची मुलाखत बघितली आणि मला हे झाडाचं महत्त्व कळलं आहे, मी तुम्हाला 10,000 झाडं लावल्याशिवाय तोंड दाखवणार नाही. तर आत्ता मी शेवटी गेलो तर आता तिनं 40,000 झाडं लावलीत आणि 9 बीजेतोला त्यांनी तिकडं केल्या. मंगेश दळवी नावाचा एक हिंगोलीचा पोरगा आहे, तो मला म्हटला की माझ्याकडे झाडं लावायला याल का तुम्ही? तर म्हटलं मी असं जात नसतो, मिनिमम 2,000 मॅक्झिमम 5,000 झाडं लावणार असाल तर मी तिकडे येईन पाहुणा म्हणून. तर त्यांनी आता 25-30 हजार रुपये झाडं लावलीत हिंगोलीला. अख्खा टोकाईगडचा डोंगरच्या डोंगर हिरवा केला आहे, म्हसवेवाडीचा डोंगरच्या डोंगर हिरवा झाला आहे. आपल्या इथं हीच गोळीबार मैदान बघितलं तर त्याचं 2018ची गोष्ट आणि आता 2024ची गोष्ट तुम्ही क्लिप दाखवली तर कळेल की किती फरक झाला आहे. मला वाटतं मोकळ्या जागा भरायच्या आयुष्यात, आणि झाड आहे तर माती आहे, झाड तर पाऊस आहे. झाड म्हणजे गवताला मुंगीला गवत पण झाडच दिसतं ना, त्यामुळे गवत म्हणजे छोटं आपल्याला वाटतं, पण झाड हे वेली म्हणजे पण झाड आहे, गवत म्हणजे पण झाड आहे, झुडूप म्हणजे पण झाड आहे. अशा अर्थानं झाडांना घ्या. काही लोकांच्या लय पोटात दुखतं की हे कुठेतरी काहीतरी गवताला महत्त्व देत नाहीत, हे पर्यावरणाला महत्त्व देताना झाडाला महत्त्व देत. झाड हे सर्व अर्थानं त्याचं झाड हा उद्देश. आपल्याला माहिती आहे काही सिनेमांच्यामध्ये सरप्राईज एलिमेंट असतात. म्हणजे सिनेमाच्या पोस्टरवर सिनेमा सलमान खानचा असतो किंवा शाहरुख खानचा असतो आणि आपण सिनेमा बघायला गेल्यानंतर मध्येच असा अक्षय कुमार दिसतो, अरे, किंवा सनी देओलच्या सिनेमात असा सलमान खान दिसतो, अरे हे तर कुठं क्रेडिट लाईन मिळत नव्हतं, कुठं नव्हतं आणि हे कुठनं आला. तर या मुलाखतीत असंच एक सरप्राईज एलिमेंट आहे. इथं तुम्ही गेले काही दिवस सयाजी शिंदे यांच्या सोशल मीडियाची वॉल बघत असाल तर दिसत असेल की शिवजा आणि सैजा अशी एक जोडी तुम्हाला महाराष्ट्रात तुफान लोकप्रिय आहे. तर सयाजी शिंदे यांचे गावातले शाळेपासूनचे मित्र शिवाजी शिंदे इथं हजर आहेत समोर श्रोत्यांच्यामध्ये. मी शिवाजीरावांना विनंती करतो की शिवाजीराव इकडं मंचावर या. शिवाजीराव आणि सयाजीराव असं बी म्हणतात, शिवजा आणि सैजा असंही म्हणतात. ते वयानुसार कसं काय त्यांना म्हणायचं ते तुम्ही ठरवा. तुमची सातारची मंडळी सातारकरांच्या संदर्भात ठरवा. शिवाजी शिंदे यांना मी विनंती करतो. आमचं यूट्यूब चॅनल आहे सयाजी शिंदे नावानं,
त्याच्यामध्ये सहज गंमत म्हणून ह्याला भेटायला गेलो आणि तो एपिसोड टाकला आणि लय डिमांड आली मग खूप असे एपिसोड करायला लागलो. तर शिवजाची गोष्ट अशी आहे की शिवजा माझ्यापेक्षा लहानपणी 4 वर्षांनी मोठा आहे आणि लहानपणी मला कुस्त्या त्यांनी शिकवल्या, पहिलं जोर दंड बैठक काढायला शिकवल्या. आणि गावच्या जत्रेत आम्ही जायचो तेव्हा तो सांगायचा, बघा ते ह्या गावचा पैलवान आला आहे तर त्याला ना नीट डाव टाका आणि त्याच्या मुंडक्यावच पडला पाहिजे, त्याला चितपट करून ये. तर हा असं सांगणारा शिवजा परत आम्ही नाटकात काम करायला लागल्यानंतर परत नाटकात कसं काम करायचं हा शिकवणारा शिवजा. सातारला आल्यानंतर सातारच्या पोरापेक्षा आपण चांगले लक्षात घे, तू घाबरू नकोस, नीट डाव टाकायचा, पार त्यांना मुंडक्यावच टाकायचं असं सांगणारा शिवजा. पुण्याला गेल्यानंतर तिथं बघा नीट डाव टाकायचा, चांगलं करायचा, असं सोडू नकोस. मुंबईला गेल्यावर तिकडे गेल्यानंतर सतत मला हा माझा गुरु आहे, तो सतत भेटतो आणि सतत सांगतो, आज पण सांगतो कसं वागायचं ते. तर असा शिवजा आमचा आहे आणि आम्ही वेळातले आहोत. त्यामुळं सगळ्या खेड्यातल्या पोरांनी लक्षात घ्या, खेड्यामध्ये जी ताकद आहे ती शहरामध्ये नाही. शहरं दुरुस्त होण्याच्या लायकीची राहिली नाहीत, पण खेडी फार विकास होण्याच्या लायकीचे आहेत. खेड्यामध्ये माणसं आहेत, खेड्यामध्ये भाषा आहे, खेड्यामध्ये प्रेम आहे. शहरामध्ये फक्त पैसा पैसा आणि आकडेच आहेत. त्यामुळं हा ज्याचं जिवंत उदाहरण आहे. कारण मला असं वाटतं की शिवजा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्याला असं वाटतं की मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. पण खरं सांगतो, रिअली हा माझ्यापेक्षा मनानं, शरीरानं, विचारानं माझ्यापेक्षा जास्त मोठा आहे. रावांच्याकडे माईक द्या जरा, त्यांच्याकडनं ऐकू दे तुमच्याबद्दल. काय तुमच्या लहानपणातल्या आठवणी आहेत सयाजीरावांच्या, तुमच्या शाळेतल्या, किंवा त्यांना तुम्ही पुढं ढकलत आला, साताऱ्यात आल्यावर जा, पुण्याकडे जा, पुण्यात आल्यावर जा, मुंबईकडे जा. म्हणजे सयाजीरावांचं मोठेपण असं की एवढा मोठा भारतीय पातळीवरचा, जागतिक पातळीवरचा कलावंत झाल्यानंतरसुद्धा आपल्याबरोबर शाळेत असणाऱ्या आपल्या मित्राला ची ओळख ठेवून, त्याच्याशी संपर्क ठेवून सतत इथंपर्यंतचा प्रवास झालेला आहे. तर सयाजीरावांच्या या प्रवासाचा साक्षीदार शिवाजीरावसुद्धा आहे. काय वाटतं तुम्हाला सयाजीरावांच्याकडे बघून? आता मला असं वाटतं की लहानपणापासून आम्ही एकत्र असल्या कारणाने एका जीवाभावानं राहिल्यामुळं आणि तो कुठंही लांब गेला, कुठंही असला तरी सारखी तळमळ, कसा असेल, कसा राहतो, कसा जातो यावर सारखं त्याला फोन करून इथे विचारून तो व्यवस्थित आहे असं सांगत असतो. आणि पहिल्यापासून दोघांचा इतका जीव की अजूनपर्यंत कधीही भेटलो, कधीही आलो तरी तो इथं आला की मला बोलवणारच. आता बऱ्याच वर्ष जवळजवळ भेटल्या नसल्यामुळं ह्या गेल्या वर्षीपासून मुंबईला गेल्यानंतर तो म्हणला, आता तुझं हे सगळं सोड आणि माझ्याबरोबर राहा, मला बी तुझ्या वाचून कर म्हणा आणि तुला बी माझ्या वाचून कर म्हणा. तर ठीक आहे म्हणून तो आला की मला बोलावतो, आम्ही दोघं एकत्र राहतो, भरपूर मजा करतो आणि इतका जीव कधीच कुणापाशी नाही. म्हणून इतका जीव असल्यामुळं अतिशय तळमळ वाटते. आणि हरेकाने मैत्री करताना, समाजाशी वागताना आपुलकीनं, प्रेमाने वागलं. प्रेम हेच सगळं आहे, पैसा अडका नाही. जर प्रेमाने तुम्ही एकमेकाशी राहिला, प्रेमाने जर ही प्रेम शेवटपर्यंत टिकतं. पैसा टिकत नाही, माणसं टिकत नाही. प्रेमानं तुम्ही राहा. बघा, प्रेमानं तुम्हाला सगळेजण जवळ करते आणि प्रेमाने अनेक गोष्टी निष्पन्न होतात किंवा समाजाला मार्गस्थ लावायला कारणीभूत तेच असतात. तर एवढं सांगून मी साधा शेतकरी आहे, 10वी झालो. मी अजूनपर्यंत बाहेर कुठं गेलो नाही. सयाजीनं मला आत्तापर्यंत भरपूर फिरवलं, भरपूर फिरवतोय. आणि एवढं बोलून मी माझं भाषण करतो. शिवजाला थोडक्यात काय सांगायचं, प्रेम फक्त बायकांवर नसतं करायचं. प्रेम भावावर करायचं असतं, वडिलांवर करायचं असतं, प्रेम आईवर करायचं असतं, बहिणीवर करायचं असतं, मावशीवर करायचं असतं, आत्यावर करायचं असतं, नंतर बायकोवर करायचं असतं. मग बायको शानपणे शिकवतेच, त्याचा काही प्रश्न नाही. पण प्रेम आधी सगळ्यांवर करायचं असतं, हा त्याचा सांगण्याचा उद्देश आहे. खरं तर हे
शिवाजीराव म्हणत असले मी साधा शेतकरी आहे, तर मी या दोघांचे अभिनय बघितलेला आहे आणि माझं आत्ताचा तुम्ही यूट्यूब त्यांचा एपिसोड बघितला तर लक्षात येईल की सयाजी शिंदेना शिवाजी शिंदेने या अभिनयात खाऊन टाकलेला आहे. तर मला त्या अभिनयात कच्चा खातो. सयाजी शिंदे त्याला कोलकात्याला घेऊन गेले. अगदी चार्टर प्लेननं ते एका पक्षाचे नेते आहेत, स्टार प्रचारक होते, चार्टर प्लेननं फिरत होते, तिकडेही ते शिवाजीरावांना घेऊन जात होते. जरा काय कोलकात्यातला काय अनुभव होता शिवाजीरावांचा सांगा तुम्ही सयाजी. नाही, कलकत्त्याला गेलो तर तो जेवण लेट देत होता तर शिवजा म्हणतो अरे सांग की त्याला द्या लवकर जेवण. म्हटलं नाही वेळ लागेल. कसा वेळ लागतो बाधाडायचं धरून त्याच्या आईला यांच्या असं चालतं वय एवढाच टाईम घेतात वय. अरे म्हटलं हो हो शुभले का थांब. आणि आता एक एपिसोड येणार आहे. मी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही एक आठ ठेवली होती की मला ना प्रचाराच्या वेळेला हा बरोबर लागेल, आम्हाला काय मजाच करायची. तर चार्टर्ड प्लेनमध्ये बसलो आहे आणि तू कुठला अध्याय रे तो शिवलेला अमृत, शिवलेल्या अमृताचा कुठला अध्याय घेतो? 11वा अध्याय. शिवलेल्या अमृत मधला 11वा अध्याय चार्टर्ड प्लेनमध्ये सांगतोय. आणि पहिली सुरुवातच अशी, अध्यायात काय असतं सयाजी, तिथे एक वेश्या असते बरं का. आता म्हटलं वेश्या आणि मग ते पार्वती हे ते एवढा भन्नाट ती गोष्ट आहे. तर त्या चार्टर्ड प्लेनमध्ये गेलो तर तिथं हा काय म्हणतोय की हे हेलिकॉप्टर केवढ्याला पडतो? तर तो म्हणला 28 करोड फक्त. आता हा बैलगाडीतनं चालवतो, बैल आता विकायची म्हणतोय, गाडी बंद करायची म्हणतोय, हेलिकॉप्टरला म्हणतो फक्त 28 करोड असं. बरं, म्हणजे कॉन्फिडन्स लेवल काय आहे? तर ती जगण्याची स्टाईल जी आहे की ना, ते असं वाटतं की पैसे आणि हेलिकॉप्टर म्हणजे मोठेपणा नाही लय. बैलगाडी बैलं पण तेवढीच महत्त्वाची आहेत आणि ते मोठेपणा आहे. याचा मला इतकं भारी वाटलं ना, प्राऊड फील झाला. असे त्याचा अनुभव आहे. खरं तर हा संवाद म्हणजे शिवाजी सयाजीबरोबरचा संवाद असेल किंवा एकट्या सयाजीचा संवाद असेल, आपल्याला मगाशी म्हटलं तसं खूप काळ चालवता येईल. पण सयाजी शिंदे यांना मुंबईत जायचं आहे, मुंबईतनं त्यांचं विमान आहे आणि तिथून त्यांना नागपूरला जायचं आहे. त्यामुळे मला वाटतं फक्त शेवटचा प्रश्न की बाबा सगळे तुमचे गुरु असतात, कलाक्षेत्रात मार्गदर्शक असतात, तर तुम्ही जे रूढार्थानं जे गुरु आहेत त्याच्यापेक्षा गावात, निसर्गात, आईत, शिवाजीत हे सगळं यांना गुरु मानून काम करत आलात. म्हणजे याचा फायदा किंवा याचा कशा रीतीनं हे आपल्याला उपयोगी ठरतं? आपल्या मुळाकडं जाणं आणि मुळं धरून ठेवणं. नाही, सगळं अनुभव लक्षात घेऊ. आता वाटलं की आधी मोठेपणा म्हणजे हा असं शिकत गेलो, बघत गेलो, सगळं मिळत गेलं. तर निळू फुलेंनी एकदा सांगितलं होतं मला की 98% लोक ही पैसा आणि प्रसिद्धीचे जेव्हा मागे असतात, 2%च लोक असतात ती काहीतरी विचार करतात. मी पहिल्यांदा गेलो होतो मुंबईला, तेव्हा त्यांनी विचारलं होतं की आम्ही गोडभर पाणी, पावसाचं गाणं, चतकोर भाकरी, झुलवा हिजड्यांचं असेल, लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडण्यासाठी साताऱ्यात लोकावर रंगमंच नावाची संस्था काढली होती. आणि नंतर लक्षात आलं की आपण एंटरटेनमेंट पैसे कमवा, गाडी घ्या, मग अशाच दृष्टीने चालतो आहे. तर नंतर कळतं की आपल्याला जे म्हणायचं आहे, आपल्याला जसं वागायचं आहे, तर ते कुठे आहे, तर तो शहरामध्ये श्वास घ्यायला मिळत नाही आहे आणि झोप चांगली येत नाही आहे. तर असं लक्षात आलं की मग माणसांपासून दूर गेलं तर मग निसर्गातच सगळं आहे आणि मग आपल्याला पटतंय तसं जगायचं. आपण जन्माला का आलो आहे, तर आपल्याला जसं वाटतंय तसं जगावं ना. तुला काय वाटतंय, त्यांनी काय लिहिलं आहे, त्यांनी काय सांगितलं. नेहमी तुम्ही खूप चांगले विचार लिहून ठेवलेत, पण माझे स्वतःचे चांगले विचार असले पाहिजेत ना. आता लिहून ठेवलेत म्हणजे ते तुमचे विचार आहेत, पण मुळात माझे पण चांगले विचार आहेत ना. तर माझे चांगले विचार कसे आहेत, त्या पद्धतीने मला असं वाटतं की मी आईवडिलांनी जे काय शेवटी शिकवलं, असं लक्षात आलं की ते सगळ्यापेक्षा मला तेच जास्त उपयोगी पडतं आहे. म्हणून परत असं आलं की गुरं ढोरं पाणी म्हस डोंगर दऱ्या आणि झाडं पाणी ह्याच्यातच आयुष्य आनंदाचं आहे आणि तेच आपण आयुष्य जगलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सयाजी बापू आणि शिवाजीराव. खरं तर आपण मगाशी किरण माने आणि संतोष पाटील यांची मुलाखत ऐकली, आत्ता सयाजी शिंदे यांची मुलाखत ऐकली आणि आत्ता सयाजी यांनी सांगितलं की आपल्या मुळाकडे ना, आपण करोनाच्या त्या भीषण साथीच्या वेळी बघितलं की सगळी माणसं सैरावैरा आपल्या गावाकडे धावत सुटली, ती आपल्या मुळांच्याकडे धावत सुटली. ती या मोठ्या कलावंतांना तुमच्यासमोर आणण्याचं कारण असं की
तुम्ही आपली मुळं घट्ट असायला पाहिजेत, आपल्या मुळांची बांधिलकी असायला पाहिजे. हेच मला वाटतं या दोघांनी सांगितलं. आधीच्या दोन्ही कलावंतांनी हेच सांगितलं. या दोघांचे आभार, आधीच्या दोघांचे आभार. आणि मला वाटतं आपण इथं मी जागतिक मराठी परिषदेचे जास्त आभार मानतो की माझ्यासमोर मला खूप आवडणारे विठ्ठल वाघ, मोठे मोठे सगळे कविता सगळ्यांचे नाव घेत, पण ह्यांच्यासमोर मला बोलता आलं, खूप दिवसांनी ह्यांना बघता आलं. आणि कवितेचं सत्रात मला येता येत नाही, परत असं कधीतरी लवकर घडो. आणि सर्व सातारकरांचं सगळ्यांनी ऐकलं, त्या सगळ्यांचं आम्ही दोघं मिळून आभारी आहे. बोल तू पण. आभारी आहोत